चला गोलंदाज सज्ज होईल, आपण देऊ या काउंटडाऊन 10 पासून उलटी गिनती चालू करूया. लेट्स प्ले कणेर प्रीमियर लीग असं शेवटचा शब्द येतील आणि तेव्हा चेंडू रिलीज होईल. सज्ज होईल गोलंदाज. 10 9 8 7 6 5 4 3 लेट्स प्ले कणेर प्रीमियर लीग. येऊ द्या मित्रांनो जोरात टाळ्या. याच पहिला चेंडू योगेश ऑन स्ट्राइक आहे. काही नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला आणि आदेश याला हुलकावणी देत असताना चेंडू पाहायला मिळाला. तर त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर श्री गणेशा झाला. योगेश नॉन स्ट्राइक एन कडे स्ट्राइक रोटेट केली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं याच्या अगोदर जी फर्स्ट सेमीफायनल झाली त्याच्यामध्ये काय कमालीचा खेळ पाहायला मिळाला. तब्बल 12 चेंडूंमध्ये 35 धावा ज्यांच्या बॅट्स मधून आल्या. तुषार किणी तर पंकज दादा यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. महेश दादा धांगडा यांच्याकडून जर पंकज दादाने झेल टिपला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील होते आणि आपण पाहतोय स्वरा एंटरप्राइजेसचे क्रॉप रायटर गौरव किणी यांच्याकडून आपण पाहू शकतो बॅक टू बॅक 3 षटकार, बॅक टू बॅक 3 चौकार, 2222 रुपयाचं कॅश प्राइस लावलेला आहे तुषार किणी याच्यासाठी. पाहत संध्याकाळच्या क्षेत्रात लयलूट पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय गुडना टेकवर चौकार देख चेंडू निघून जातो चौकारासाठी. 4 खरोखरच खूप नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 4 धावेसाठी. संदेश दादा त्या ठिकाणी आपण पाहतोय खूप एन्जॉय करतात. प्रत्येक क्षण आयुष्यातील एन्जॉयच घेत असतात. यावेळेस आपण पाहतोय खूप सुरेखरित्या क्षेत्ररक्षण, म्हातारपणी गुडघ्याला काठीचा आधार, तसंच गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार असताना आपण पाहतोय खूप सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना आपला पाहतोय पंकज राकेश. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत चेंडूंचा खेळ झाला असेल आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि तब्बल 6 धावा या खर्च केलेल्या आहेत. योगेश आपण पाहतोय यंदाच्या हंगामात थोडासा फ्लॉप शो ज्यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. स्मॉल पॅकेट अँड बिग धमाका. जर षटकार मारला योगेशाने तर पंकज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं आहे. यावेळेस आपण पाहतोय खांद्यातील जोर आणि फक्त ना फक्त नजाकत. चेंडू निघून जातो गलीच्या रिजनला चौकार. 4 असा मोहर सापला होता या चेंडूवर. अविनाश आपण पाहतोय अविनाश यादव यांच्याकडून सुद्धा बक्षीस लावलं जातं. बॅक टू बॅक 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे योगेश बनसोडेसाठी. आपण पाहतो 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजून सुद्धा 1 चेंडू बाकी आहे. यावेळेस या चेंडूला उडवलाय. दिप्तेश जेलच्या खाली येतोय आणि योगेश याच्या खेळीला फुल स्टॉप लावलेला आहे. या घेऊया एक डिक्स जॉकीची संधी.
उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत रामाचं मंदिर याचं उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गौरव पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। या अगोदर आपण बघितलं काय धमाक्याची खेळी या दोन बॅटरकडून पाहायला मिळाली होती। त्यानंतर आपण पाहतो षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपलेलं आहे, षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर येईल। संजय हांडवा यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे दीप्तेश साठी। पहा आपल्या मित्रावरचं आपल्या भावावरचं अटूट प्रेम आणि क्रिकेटवरचं अटूट प्रेम हे पाहायला मिळतं, कारण की आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त आम्ही आमच्या क्रिकेटला जपतोय। आताच्या युथ जनरेशनच्या पाहायचं झालं तर रक्तवाहिनी म्हणून या खेळाला समजलं जातं। प्रकाश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर पहिलं सांघिक पहिलं आणि वैयक्तिक दुसरं षटक प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खूप रोमांचक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू यावेळेस हलक्या हाताने चेंडूला खेळलाय महेश त्या ठिकाणी आहे आणि सुरेखरित्या क्षेत्ररक्षण अतिशय स्वतःला झोकून दिलं होतं चेंडूवर। काय त्याला माहिती आहे की क्षेत्ररक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे। एखादा बॅटर तुमच्यासाठी एखाद्या मॅच साठी रन्स बचवू शकतो आणि एखादा बॉलर तुमच्यासाठी विकेट पाडू शकतो, पण एक चांगला प्लेयर तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये तुमच्या रन्स वाचवू शकतो। तर मी स्वागताकडे वळूया, आपण आपल्या इथे उपस्थित झालेत पंकज सालकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय श्री विकी भादाले यांना। विकी भादाले यांच्या मार्फत मायेची उद्गार शाल आणि एक पुष्प देऊन त्यानंतर आपण पाहतोय एक तुळशीचं रोपटं देऊन त्याचा सन्मानित केला जाईल। संजय हांडवाइन्स कडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे हर्षदा 11 या संघासाठी। गॉन स्वप्नील याच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर काय देखणं कॅच पाहायला मिळाला। अरमान आपण पाहतोय ऑन स्ट्राइक आहे। यावेळेस कॅरम पद्धतीचा चेंडू होता, पण त्या ठिकाणी आपण पाहतो अरमान थोडासा डबल माइंड मध्ये होता आणि त्याच्याच कारणाचा डॉटच्या साहाय्याने चेंडू पाहायला मिळतोय। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि या ठिकाणी आपण धावसंख्या पाहतोय फक्त ना फक्त 11 धावा। इथून पुढे 11 मक्ता दाखवणं खूप गरजेचं आहे। अरमान याला ऑन व्हावं लागेल, या बॅट्स ऑन करावी लागेल, कारण की आतापर्यंत बघायचं झालं तर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं हे प्रगती पथावर असताना आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस पंचांकडे लाऊड अपील थोडेसे ब्रश करून गेला होता आणि पंच दर्शवतात यस गॉन। जय भवानी ट्रान्सपोर्टचा मालक धनाजी जाधव यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय महेश बांदेकर यांना। मायेची उद्गार शाल आणि एक पुष्प आणि एक तुळशीचं रोपटं देऊन पवित्र रोपटं देऊन त्यांना स्वागत केलं जातं। सुद्धा उपस्थित होत असताना
ट्वेल्थ मॅन बॅटरचं नाव सांगायचं आहे. संदीप संदीप आपण पाहतोय ऑन स्ट्राइक आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू असताना यावेळेस संदीप याला अक्षरशः नाचवलं जातं. पावलांचा फुटवर्किंग त्या ठिकाणी झालं नाही. जर फुटवर्क झालं असतं बॅकफुट फ्रंटफुट ओळखलं असतं तर या चेंडूला ऑफ साइडचा नंतर फटका पाहायला मिळाला असता. तर बोलूया आपण स्वागत सन्मानाकरिता प्रभाकर पाटील भामटपाडा यांकडून आपण पाहतोय मंडळाला अर्थसहाय्य 2000 रुपये लाभलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार मानतोय. सेवानिवृत्त वनपाल यांच्या मार्फत आपण पाहतोय आणि प्रभाकर पाटील सर यांना मी आमंत्रित करतोय. यांचं स्वागत करण्यासाठी स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. संदीप देशक यांच्या हाताने प्रभाकर पाटील सरांचं स्वागत सन्मान मायेची उद्गार शाल आणि तुळशीचं पवित्र रोपट देऊन झालं तर आतापर्यंत आपण पाहतोय 13 धावा या ऑन द बोर्ड लागलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत सांगायचं झालं तर 12 चेंडूचा खेळ झाला आणि 13 धावा या ऑन द बोर्ड लागली जाते. जर आतापर्यंत धावांचा विचार केला तर या धावा थोड्याशा कमी आहेत. अजून सुद्धा मला वाटतं या 2 षटकांमध्ये तब्बल 25 धावा या बोर्डवर पाहिजे होत्या. पण इथे काय झालंय की 2-3 विकेट गेलेल्या आहेत आणि फक्त ना फक्त 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑफसाइडचा नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. डान्सिंग राऊंड ट्रॅक केलेला आहे. एक धाव परिपूर्ण आणि त्या ठिकाणी काय होत आहे थोडंसं फंबलिंग होत आहे आणि फंबलिंगचं कारण काय तर 2 धावेचे साह्याने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतात. 15 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित अजून सुद्धा आपण पाहू शकतो 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि एकंदरीत आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. यावेळेस ऑफ साइडला एक धाव परिपूर्ण त्या ठिकाणी चेंडू उचलून फेकेल त्यापूर्वी फक्त ना फक्त एकच धावेत समाधान मानलं जाईल. 1च्या साह्याने आपण पाहू शकतो 16 धावा या ऑन द बोर्ड. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. काय या इथून पुढे आक्रमकता दाखवली जाईल का संदीप यांच्या मार्फत. जर तुषार किणीचा जो कोणी प्लेयर झेल घेईल संजय हांडवा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा कारण की एक खूप मोठी हस्ती एक आपण पाहतोय एक टेनिस क्रिकेट मधला एक बेताज बादशाह म्हणून ज्यांच्याकडे समजला जातं तुषार किणीचा जो कोणी प्लेयर झेल टिपेल संजय हांडवा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडूचा थोडासा लो खाली राहिला म्हणजेच काय तर फक्त ना फक्त डॉट. तर तो फक्त ना फक्त तुषार साठी आपण पाहतोय अनिल टेलर यांच्याकडून आपण पाहतोय बेस्ट बॅटर बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर साठी आपण पाहतोय टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. अनिल टेलर कनेरफाटा. यावेळेस दांडी 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 गोल गॉन. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी आपण पाहू शकतो टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत अनिल टेलर अनिल पाटील यांच्या मार्फत मॅन फ्रॉम खार्डी आणि त्यांचं शॉप आपल्याला पाहायला मिळतंय कनेरपाडा पोलीस चौकीच्या अगदी समोर आणि नक्कीच त्याच्या अगदी बाजूला
जीवदानी मोटर्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. रामकृष्ण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राम तर उद्याच्या दिवसात पूर्ण भारत राममय वातावरण उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑफसाईडला नेत्रदीपक फटका तर चांगला होता, पण त्या ठिकाणी आपण पाहतोय ताकद नव्हती आणि खूप सुरेख रनिंग. त्या ठिकाणी आपण पाहतोय आउटफील्ड थोडीशी साथ देत नाही, ती म्हणजे हर्षदा 11 या संघाला. आणि त्यातपूर्वी 2च्या साह्याने आपल्याला पाहतोय ते म्हणजे एकंदरीत 18 धावा या ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहतोय आणि आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत या मॅच कडे. विकेट क्रमांक आपण पाहतोय 4 विकेट गेलेले आहेत आतापर्यंत आणि धावांची गती जर पाहिली तर खूप शांत गतीने खेळ चाललाय. आतापर्यंत 17 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस ऑफसाईडचा नेत्रदीपक फटका, 1 धाव परिपूर्ण. पण त्या ठिकाणी काय आपण बघतो थोडेसे सिक्सेस जे आहेत थोडेसे लांब आहेत, पण आपण जर विचार केला ना या विकेटचा मित्रांनो तर विकेट हा संध्याकाळच्या क्षेत्रात खूप शांत होते ही विकेट. जर आपण सकाळच्या क्षेत्रात विचार केला तर गोलंदाजीच्या बाजूने ही विकेट जात असते आणि दुपारच्या क्षेत्रात पुरेपूर जाते ती म्हणजे बॅटरच्या साईडने. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 19. गणेश गिरंदोले यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय जर हायवा जेल मैदानाच्या बाहेर टिपला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे के कंपाऊंडचे संचालक आपल्याला पाहायला मिळतात गणेश गिरंदोले सर यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला रुपेश स्मृती प्रतिष्ठान बावखल हा संघ आपल्याला कालच्या दिवसात खेळत असताना पाहायला मिळाला. जिथे विकी यांचा विकेट गेला तिथे थोडासा कायचा सामन्याचं समीकरण वेगळं झालं होतं. गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश. यावेळेस बॅटचा टो एज लागतोय आणि फक्त ना फक्त गोटी लेम. हे काय होतं मैदानाच्या आतमध्ये, कभी इधर तो कभी उधर, लगोरी लपंडाव सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात एकंदरीत या 3 धावा आपण पाहतोय अतिरिक्त 2 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत 3च्या साह्याने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतात. एकंदरीत 22 धावा या ऑन द बोर्ड लागलेल्या आहेत. या 2 धावा कुठेतरी खुपतील असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाही. आपण जेव्हा फायनलच्या सामन्यात येतो तेव्हा आपल्याला एक धाव खूप महत्वाची असते आणि तीच अतिरिक्त 2 धावा या खर्च झाल्या असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाही. आणि षटक क्रमांक आपण पाहतो 4थं हे प्रगतीपथावर असताना चेंडूचा खेळ झाला फक्त ना फक्त 1. यावेळेस नजाकत तुषार नावाचा मोर सापली होती या चेंडूवर. 4 धावेची 4. आपण बघितले की पॉवर झोन आहे. या प्लेयरला जर तुम्ही या ठिकाणी या रडारमध्ये जर चेंडू टाकाल तर नक्कीच ते घणाघाती प्रहारमध्ये कंप्लीट होतील. पण या ठिकाणी आपण बघितलं फक्त ना फक्त वेट अँड वॉच केलं आणि या चेंडूला मनगटाच्या साह्याने केलं आणि चेंडूला पाठवून दिलं सरळ 4 धावेसाठी. पहिला चेंडू आपण बघितला 3 धावा आल्या. त्यानंतर आपण बघितला दुसऱ्या चेंडूवर घणाघाती प्रहार 4 धावा हे पाहायला मिळाले. अजून सुद्धा येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मिडल स्टंपचा चेंडू होता. आदेश त्या ठिकाणी आहे. आदेश कुठली चुकी करत नाही. सुरेखरित्या झेल टिपतोय. गॉन एक मोठा मासा फसतोय तो म्हणजे तुषार यांचा विकेट. आता हुआ एक सुमधुर संगीत. आता हुआ आपण पाहतोय संजय हंडवा यांच्याकडून आदेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं. जो तुषार किलीचा कॅश घेईल त्याच्यासाठी 1000चं बक्षीस लागलं होतं. आणि चला संजय हंडवा आपण
आपण पाहतोय बक्षीस जमा करा. अभिजित डोकफोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण येऊया स्वागत आणि सन्मान करण्याकडे. तर गणेश दादा गिरदुले यांचं स्वागत सन्मान करतील कुणाल बरफ यांना मी आमंत्रित करतोय स्वागत सन्मान करण्यासाठी. गणेश गिरदुले सर आपल्याला पाहायला मिळतात. ऍब्सोल्युटली आपण पाहतोय बॅटचा एज लागले की काय. यस, बॅटने खेळलेला चेंडू आहे. तर फक्त ना फक्त अभिजित याला एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. आपण पाहतोय गणेश दादा गिरंदोले सरांचं स्वागत सन्मान करण्यासाठी कुणाल बरफ आपण पाहायला मिळतात. आनंदाचे क्षण हे चांगले टिपले जात आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॅटची टोच लागले. गचाळ शतरक्षण दो टांग में से फरार होते हुए गेंद. पण त्या ठिकाणी आपण पाहतोय की सुरेखरित्या बॅकफिल्ड व्यवस्थितरित्या झालं. तर आपण पाहतोय कॅमेरामन हे आनंदाचे क्षण टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत प्रदीप धोदडे आणि पंकज धोदडे यांनी जर झेल टिपला तर संदेश दादा दलवी यांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की एकंदरीत 28 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय 4 संपलेले आहेत. अजून सुद्धा 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकामध्ये धावा येणं खूप महत्वाचं आहे. अभिजित डोकफोडे याला ऑन होणं खूप गरजेचं आहे. गौरव पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय की थोडंसं सांगतायत की अजून आपल्याकडे 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये तब्बल आपण 30 ते 25 धावा नक्की जमा करू शकतो. आणि संजय हंडवा यांच्याकडून आदेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर खूप खूप आभार संजय. चला जरा घाई करा. आपण पाहतोय पाणी पाचारण करत असताना प्लेयर पाहायला मिळतात. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाणी पाचारण करताना मित्रांनो त्या 2 टाचांवर ते पाणी बसून प्या जेणेकरून ते पूर्ण शरीराला लागेल असं पाणी. कारण आपण पाहतोय खूप कडाक्याचं ऊन डोक्यावर असतं आणि मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आपल्याला घाम येतो धावत असताना. त्याच्यामध्ये शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते आणि आपल्या शरीराला क्रॅम्प्स येत असतात. एकंदरीत आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांमध्ये तब्बल एकंदरीत पाहू शकतो 28 धावा या ऑन द बोर्ड लागलेल्या आहे. कुठेतरी बॅकफुटला आहे धावांच्या बाबतीत विहा 11 भमटपाडा संघ. आतापर्यंत पाहायचं झालं तर 50 धावा या बोर्डवर लागायला हव्या होत्या. पण आता इथून मोठे प्रहार फक्त ना फक्त मॅच मध्ये तुम्हाला जिवंत ठेवू शकतात. यावेळेस आपण पाहतो कार्पेटच्या छायाने दीप्तेश देवले स्वतः आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहतोय याच्या अगोदर काय कमालीची गोलंदाजी केली. 1 चेंडू 5 धावाची गरज असताना काय खूप सुरेखरित्या आपल्या संघाला विजेतं पद मिळवून दिलं. एकंदरीत फायनल मध्ये प्रवेश करू दिलं. आणि पहिलं षटक आपण पाहतोय दीप्तेश यांचं षटक क्रमांक 5. यावेळेस लो फुल टॉस चेंडू सरळ चेंडू जाऊन आदलला तो म्हणजे बेसला आणि म्हणजेच अभिजित याला यावं लागेल बॅक टू द आउट. फक्त ना फक्त 3 चेंडू मध्ये 1 धाव या क्या डिक्स जॉकीला. हर गेंद में अच्छे दिन वाले हैं क्योंकि हमारे राम जी कल पधार रहे हैं. उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत रामांचं मंदिर यांचं उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि एकंदरीत दीप्तेश याच्यासाठी आपण पाहू शकतो
बक्षीस सुद्धा लागलेले आहे। यावेळेस आपण पाहतोय चेंडू टप्पा घेतल्याच्या नंतर थोडासा स्पिन झाला, म्हणजेच काय तर आपल्या बोटातील जादू आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत आपण पाहतोय अक्षय याला स्वतः जखडवून ठेवलंय, कारण की एकच ग्राउंडवर सातत्याने प्रॅक्टिस करत असताना आपल्याला पाहायला मिळाले वीक झोन पॉवर झोन नक्की माहिती असतील दीप्तेश याला। यावेळेस आपण पाहतोय बॅटचा टो एश लागला होता, पण हलकासा ब्रश करून गेला होता चेंडू, एकदा परिपूर्ण होते। जर अक्षय साठी बक्षीस लागलेला आहे, जर बॅक टू बॅक 2 चौकार लागले तर 1000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे अक्षय वायडासाठी संजय हणबा यांच्याकडून। त्रिकंदेत आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे। यावेळेस आपण पाहतो एजंट टेकन, हॅलो हाय बाय बाय, जसा आला तसा परत पाठवलाय, गॉन। एकंदरीत 31 धावा आपण पाहतोय। पहिला विकेट गेला होता तो म्हणजे 10 धावेवर, आणि त्यानंतर आपण पाहतोय 11 धावेवर 2 विकेट आले, त्यानंतर 16 धावेवर चौथा विकेट आला आणि 26 धावेवर 5वा विकेट आला, त्यानंतर आपण पाहतोय 29 धावेवर 6वा विकेट आला आणि 31व्या धावेवर 7वा विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, पण या ठिकाणी आपण 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला थांबवलाय, अचूकपणे फेकी होता, रनआउटचा मौका होता, पण रनआउटचा आहे का पंच त्या ठिकाणी पाहतात आणि खरोखरच ही दाद फिटाळलेली आहे की या, तर आपल्यापर्यंत पंच दर्शवतील। पंच या 2 धावा, बॅटरचं नाव सांगायचं आहे उजेप, झेप आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना नॉन स्ट्राइक एंड कडे 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक आपण पाहतोय आदेश गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर एकंदरीत कुठेतरी धावांचा संकोच लावलेला आहे, धावा येणं खूप महत्वाचं आहे। यावेळेस अक्षरशः नाचवला जात आहे, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पंच दर्शवतील, हा चेंडू डॉट, काही खूप सुरेखरित्या अचूकपणे भेदक मारा करत असताना जिथे आपण बघितलं सेकंड सेमीफायनल मध्ये जिथे दयानंद तुंबडाचा विकेट गेला आणि काय खेळी मैदानाच्या आतमध्ये रंगली होती। यावेळेस आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट, जेव्हा जेव्हा डॉट चेंडू येतात ना तेव्हा तेव्हा डोकादुखी ठरते ती म्हणजे बॅटरला, पण नक्कीच सांगेल मित्रांनो की जेव्हा आपण गरम डोक्याने खेळायचं असतं ना मैदानाच्या आतमध्ये निर्णय चुकतात, पण आता या क्षणात हे 4 चेंडू आहेत ते शांत माइंडने खेळले तर नक्की यश पदरी पडेल। यावेळेस आपण पाहतोय कावकाळीच्या दिशेने चेंडू मारलेला आहे, एकदा परिपूर्ण होते, अचूक टप्प्याने फेकी होईल का, तर एक टप्पा त्या ठिकाणी आपण पाहतोय व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे। उजेप आपल्याला पाहायला मिळतो, धावसंख्या 2च्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा, 35 धावा झालेल्या आहेत। येणाऱ्या अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून खेळावा लागेल, जर डोकं शांत असलं तर निर्णय चुकत नाही आणि जर शब्द गोड असले तर नाते हे तुटत नाही। यावेळेस नालेश्वर यांच्याकडून थोडीशी चुकी होते आणि मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाही, आणि तेच आपण पाहतोय धावसंख्या 1च्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे एकंदरीत 36 या धावसंख्येवर। येणारे चेंडू तुमच्याकडे 2 अजून सुद्धा आहेत, उजेप आहे, उजेप याला प्रमोट केलंय, आपण पाहतोय 8व्या नंबरवर ज्याला प्रमोट केलेला आहे। यावेळेस आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक झालाय, हा जेल होईल का, आणि खूपच सुरेखरित्या जेल बॅक
टू द डगआउट. भोपल्याला बोलता मला वाटतं तंबूच्या असलेला 2 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 2 धावा. या ऐकूया डिक्स जॉकीला. लोक हौसेने जमतात सारी न बघा या क्रिकेटची दुनिया न्यारे. लोक हौसेने जमतात सारी न बघा या क्रिकेटची दुनिया न्यारे. हौसेने जमतात सारी न बघा या क्रिकेटची दुनिया न्यारे. आपण पाहतोय भरत कुणाल बर्फ कडून बक्षीस लागलेलं आहे भरत काकडसाठी. जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. पहिला डाव या ठिकाणी आपण पाहतोय. राजेश रावते. राजेश रावते आपण पाहतोय. तर एकंदरीत आपण पाहतोय षटक क्रमांक 6 संपलेला आहे. 6 षटकामध्ये तब्बल लागलेल्या धावा त्या म्हणजे 36 आणि एकंदरीत 38 धावांचं लक्ष होय 37 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. कारण की आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी एका साईडला पाहायला मिळाली. केली दादाने आज विचार मोठा मांडीला. विचार मोठा मांडीला. शिरसाडच्या या मैदानावरती क्रिकेट सामना भरविला. थँक्यू दिसे अवेलेस आपण पाहतोय. राजेश रावते आपण पाहतोय. बक्षीस यांची लयलूट होईल. हर्षदा 11 आदेश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळतोय राजेश रावते यांच्याकडून. राजेश हांडवा शेवटी काय जुनं तेच सोनं असतं मित्रांनो. आपण पाहतोय 36 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष हे समोर आहे. काय घडेल काय बिघडेल हे मैदानाच्या आतमध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळेल. कारण की एका साईडने जर विचार केला आपण मित्रांनो की संध्याकाळच्या क्षेत्रात परिपूर्ण ही प्रतिसाद मिळतो तो म्हणजे गोलंदाजाला या विकेटच्या मार्फत. अनेकदा आपण बघतो मोठमोठ्या स्पर्धा बघतो पण त्यामध्ये काय होतं मित्रांनो की कॉन्क्रीटची विकेट असते आणि त्याच्यामध्ये चांगल्या गोलंदाजाची नाचक्की होऊन जाते. पण या ठिकाणी खास गोलंदाजाचा विचार केला गेला आहे की मातीची विकेट आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की चांगला गोलंदाजाचा खांद्याचा कस हा लागला जातो. आपण पाहतोय टॉस बॉक्स मधून आपले गलेन्स दादा गोवारी मॅचचा आस्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतोय अनिल टेलर यांच्याकडून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर साठी ज्यांच्या मार्फत टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. चला लगेचच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्रिकंदीत आपण पाहतोय तुषार आपण पाहतोय निर्जला गणेश गोवारी यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. तर आपण काही येत्या आदेश आणि प्रकाश आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्जला ताई यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. किरण याला मायेची उद्गार शाल आणि एक तुळशीचं पवित्र रोपट देऊन
निर्जलाताई गोवार यांचं स्वागत सन्मान केलं जाईल. आदेशसाठी बक्षीस लागलेलं आहे संजय हांडवा यांच्याकडून. बॅक टू बॅक 3 षटकार 1500 रुपयाचं कॅश प्राइज. आपण पाहतोय कॅमेरामॅन हे आनंदाचे क्षण कॅप्चर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायेची उद्गार शाल आणि पुष्प आणि एक तुलसीत रोपट पवित्र रोपट देऊन स्वागत सन्मान केला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय काय खूप सुरेखरित्या रनिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 गोष्टींचं चांगलं समीकरण यस वेट अँड रन्स आणि त्याच गोष्टीचं समीकरण असल्यानंतर 2 धावा मिळत आहेत आणि चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. प्रवीण देसक यांच्याकडून आपण पाहू शकतो हायवा झेलसाठी बक्षीस लागलेलं आहे. जर सीमारेषा बाहेर जर झेल टिपला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकूण एक झेल टिपला तर 400 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. तर गणेश गिरंदोले सरांकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. यावेळेस आपण पाहतोय थोडासा मिस झाला, स्वतःवर नाराज होतोय की हे काय केलं की ऑफ साईडचा जर चेंडू खेळला असता तर नक्कीच 2 किंवा 1 धाव नक्कीच प्राप्त झाली असती. एकंदरीत 37 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. कल्पेश दादा पाटील तर प्लीज सर आपण ज्यांच्या मार्फत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या मार्फत मिळालेली आहे हे काय झालं भरत यांनी जेल सोडला म्हणजेच काय तर मॅच सोडली. कारण की एक एक क्षण एक एक रन्स खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि या ठिकाणी काय तर आदेश सारख्या मोठ्या बॅटरचा दीर्घ आयुष्यमान भव असा आशीर्वाद येत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि एकंदरीत 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस थोडासा डबल माइंड मध्ये होता डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण बघितलं तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर आपण बघितलं वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 6वा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला 1 धाव आणि 7वा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा डॉट. काय खूप सुरेखरित्या गोलंदाजी हाताळत असताना आयकॉन म्हणून का वर्णी लागलेले आहे, बेस्ट फिल्डर म्हणून का त्याला पुकार दिला जातो तोच या ठिकाणी साध्य करत असताना पण या फायनलच्या मॅच मध्ये थोडासा शांत बॅट ठेवली आणि एकंदरीत 4 धावा झालेल्या आहेत. अरमान आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय नेत्रदीपक फटका, हा चेंडू क्लिअर होईल का तर सुरेखरित्या जेल टिपतोय तो म्हणजे आदेश याला यावं लागेल बॅक टू द डगआउट. एक मोठा मासा गळाला लागला, गॉन. आनंदाचे चित्र हे कव्हर केले जातील. आपण पाहतोय अजय भादाले यज्ञेश पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि आपण पाहतोय विकी भादाले यांचा बंधू अजय भादाले उर्फ कांचा दादा म्हणून ज्यांचा पुकार आहे. दिल दोस्ती यारीत मधला राजा माणूस म्हणून ज्याला समजलं जातं अजय भादाले आणि त्यांच्यासोबत पाहतोय आपण यज्ञेश पाटील. आपल्या सोबत असलेल्या मुलांना सोबत घेऊन चालणारा व्यक्ती, एक आगली वेगळी व्यक्तिमत्व. आणि या ठिकाणी काय होतंय तर एज अँड टेकन आणि हॅलो हाय बाय बाय जसा आला तसा परत पाठवलं ते म्हणजे आपण पाहतोय ज्ञानेश्वर या प्लेअरला. आपण पाहतोय गणेश
गणेशजी बुरकुंड साहेब यांच्याकडून आपण पाहतोय या मंडळाला अर्थसहाय्य लाभलंय 30,000 रुपये. टाळ्या वाजवायच्या आहेत, टाळ्या वाजवून मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतंय. जसं बघायचं झालं तर कारण की आपण पाहतोय जेव्हा एखाद्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप येते तेव्हाच एक मोठी स्पर्धा पार पाडली जाते आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश दादा बुरकुंड साहेब यांच्याकडून 30,000 रुपयाचं अर्थसहाय्य या कनेर प्रीमियर लीगला आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहतोय ह्यावेळेस आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतो. अरमान या ठिकाणी हवी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटरवर बाईज. यस सर, तर आपण पाहतोय बाईज आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1च्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळेल फक्त ना फक्त 5 धावा. अजून सुद्धा 32 धावेची गरज असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे. यावेळेस ऑफसाईडचा फटका आहे आणि काय झेल कमालीचा घेतलाय. व्हाट अ कॅच, सुपर कॅच, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. या ऐकूया एक सुमधुर संगीत. मार्केट जाम त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचा व्हाट अ कॅच, सुपर कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप आपल्याला पाहायला मिळाला. तर एकंदरीत ज्याचा विचार केला तर ज्यांच्या बॅट्स सध्या तरी शांत होती त्यानंतर आपण पाहतोय काय कमालीचा कॅच, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. जर षटकार मारला तर गणेश दादा, 3 षटकार मारले तर गणेश दादा गोवारी यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. परवीन देशक यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर एकंदरीत 10,000 रुपयाचं बक्षीस गणेश दादा गोवारी यांच्याकडून 5,000 आणि प्रवीण देशक यांच्याकडून 5,000. यावेळेस या चेंडूला उडवलाय दहशत आणि दरारा, तोच पाहायला मिळेल का. पण या ठिकाणी आपण पाहतो आउटफील्ड थोडीशी साथ देत नाही आणि त्या ठिकाणी एकच धावसंख्या 1च्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळते. फक्त ना फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 31 धावेची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 25 आणि 24 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 31. या धावा अचीव केल्या जातील का, कारण की या धावा होणं खूप महत्वाचं आहे. आपण पाहतोय तब्बल 8 वर्षाच्या नंतर इन ऍक्शन मध्ये दुसरा सामना खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप दादा दोदडे आपल्याला पाहायला मिळतोय. जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं बक्षीस लागलंय. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर परवीन देशक बक्षीस वाढवलंय. ते म्हणजेच काय तर 10,000 रुपये बक्षीस केलेलं आहे. यावेळेस या चेंडूला उडवलाय. हा चेंडू क्लिअर होईल का, तर सीमा रेषा 5-6 धावा. दहशत आणि दरारा तोच असेल. आपण पाहू शकतो 3 चौकार आले तर कुठल्या पण बॅटरसाठी 1,500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. जसं म्हटलं जातं ना, वाघ किती म्हातारा झाला ना तरी पण आपला शिकार, आपली दहाड कधी विसरत नसतो. गणेश गोवारीकडून 5,000 रुपये बक्षीस लागलेलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार अजून केले प्रतिभेला. जरा अजून 2 षटकार आले तर एकंदरीत 15,000 रुपयाचं बक्षीस आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला 1 धाव परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहतोय धावसंख्या 1च्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळते 13 या धावसंख्येवर. आपण पाहतोय पाहुणे येत असताना आपल्याला पाहायला मिळते.
संध्याकाळच्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतंय दोन चेंडूचा खेळ झालाय 37 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय हर्षता 11 यावेळेस नहले पे द्यायला चेंडू निघून जातो सीमा रेषापार चौकार आणि एकंदरीत 17 धावा आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एकंदरीत 17 धावा ऑन द बोर्ड लागलेले आहेत आपण पाहतोय खूप घणाघाती प्रहार यावेळेस आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक झालाय हा चेंडू क्लिअर होईल का आणि चेंडू निघून गेला 6 धावांकरिता 6 आपण पाहतोय 20 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे 4 चेंडूंचा खेळ झालाय यावेळेस आपण पाहतोय अक्षरशः कमबॅक करतोय योगेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर 6 धावा खाली त्यानंतर आपण पाहतोय स्वतःला प्रूफ करण्याची गरज होती आणि तेच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तर गणेश भुरकुंड साहेब यांच्याकडून आपण पाहू शकतो 30,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे या स्पर्धेला तर या ठिकाणी आपण पाहतोय की षटक संपलेला आहे या घेऊया एक छोटीशी धून त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाहुण्यांची मांदी आली येत असताना आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीत सचिन दादा गायकवाड सचिन गायकवाड सर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात एस्केप भाई म्हणून यांना ओळखलं जातं दादा तुझं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम आपण पाहतोय अरमान गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मंद पावलाने यांच्याकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासोबत सचिन दादांसोबत आपण पाहतोय बादाली अविनाश आहे त्यानंतर आपण पाहतोय किरण सुद्धा आहे यावेळेस इंडू दिसला पोरांचा चौकार यावेळेस आपण नक्कीच सांगू शकतो की टायगर अभी जिंदा आहे ये तो झाकी है क्योंकि अभी पिक्चर बाकी है 10 धावेची गरज आहे 27 धावा ऑन द बोर्ड लागलेल्या आहेत यावेळेस करार प्रहार आहे बिग टायमिंग स्ट्रोक्स यावेळेस आपण पाहतोय निलेश दादा इंगवले सर सुद्धा उपस्थित झाले आहेत यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय मंचावरती स्वागत आहे दादा स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि एकंदरीत आपण पाहतोय प्रमुख अतिथी या ठिकाणी येत असताना या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील केलेली आहे अंपायर्स रिव्ह्यू आहे का आउट आहे या संपाने आउट दिलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय पंचाने क्लीन चिट दिलेली आहे म्हणजे आउट आहे तर एकंदरीत आपण धावसंख्या पाहतोय 28 धावा झालेल्या आहेत अजून सुद्धा आपण पाहू शकतो 9 धावेची गरज आहे
सचिन दादा गायकवाड सर यांचा स्वागत सन्मान करण्याकडे आपण वळूया. गौरव किणी आपण जिथे कुठे असतील आपण प्लीज व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. गौरव किणी पण प्लीज आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर डाऊन द लेग साईड आपण पंच दर्शवतात. पंच वाईटचा इशारा येत आहेत. तत्पूर्वी 1च्या साह्याने आपण धावसंख्या पाहतोय. 29 धावा या ऑन दी बोर्ड लागलेल्या आहेत. अजून सुद्धा 8 धावेची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत. 14 चेंडू आणि यावेळेस पुन्हा एकदा 30 लेंथ अँड लाईन आणि मला वाटतं अरमान याला कॉन्सन्ट्रेट खच्चीकरण 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 7 धावेची गरज आहे. 14 चेंडू 7 धावा. हर्षदा 11 कुठेतरी एक पाऊल पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव परिपूर्ण होत येईल. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात येईल का? तर गणेश गिरंदोले सर यांच्या हस्ते आपण पाहणार आहोत स्वागत सन्मान करणार आहोत. सचिन दादा गायकवाड यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी जर षटकार मारला तर 10,000 रुपयाचं बक्षीस आहे गणेश दादा गोवारी यांच्याकडून. अजय भादाले यांच्याकडून 500 रुपये. या ठिकाणी आपण पाहतोय कांच्या दादा यांच्याकडून एस के सर आपण स्वागत सन्मान करण्यासाठी पुढे या. पंकज सालकर यांच्या हाताने हे स्वागत सन्मान आपण पाहणार आहोत. मायेची उद्गार शाल आणि पुष्प आणि तुळशीचं पवित्र रोप देऊन स्वागत सन्मान आपण पाहतोय. भारताची संस्कृती या ठिकाणी जोपासली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देव भव ही संस्कृती आपण पाहतोय. तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 6 धावा. यावेळेस आपण पाहतोय ऑफ साईडला नेत्रदीपक फटका. 1 धाव परिपूर्ण होते. यावेळेस तो माय हे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. तर एकाच रुलावर 2 गाड्या धावल्या होत्या आणि 2च्या साह्याने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 33. निलेश इंगवले सरांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. गणेश गिरंदोले सरांना स्वागत सन्मान आपण पाहतोय. निलेश इंगवले सर यांचा स्वागत सन्मान आपण पाहतोय. या स्पर्धेकरिता यांच्या मार्फत चांगलं योगदान आधारस्तंभ आहेत निलेश दादा. आपण पाहतोय खूप गोड व्यक्तिमत्व. 2 धावेची गरज. धर्म कराल तर देवाकडे मागावं लागेल आणि कर्म कराल तर नक्कीच देव तुम्हाला स्वतः देईल. असंच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस रिव्हर्स स्कूप अटेम्प्ट केला होता. हा चेंडू डॉट. फक्त ना फक्त 2 धावेची गरज आहे. जयेश दादा पाटील घरत यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. विकी बादाले यांना यांच्या हाताने स्वागत सन्मान केले जाईल. यावेळेस 1 धाव परिपूर्ण येते. विजयीचा फटका येईल का या बाप्पाच्या बॅट्स मधून. फक्त ना फक्त 1 धावेची गरज आहे. 8 चेंडू 1 धाव. संघ मालक आपण पाहतोय प्रदीप दादा धोदडे यांच्या बॅट्स मधून हा विजयी फटका येईल का. जर षटकार आला तर गणेश दादा गोवारी यांच्याकडून
10,000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. पण नक्कीच आपण पाहतोय MS धोनी स्टाईल मध्ये सामन्याला फिनिश केलं जाईल का? अजून कोण बक्षीस लावतंय का? यावेळेस आपण पाहतोय या वर्षीचा चॅम्पियन ठरतोय हर्षदा 11 विराट पडा चॅम्पियन सॉन्ग. हॅलो हॅलो स्वागत सन्मान करत जाऊया. तर आपण पाहतोय पंकज पाटील यांना आमंत्रित करतोय. यांच्या हाताने आपण पाहतोय अमित पांडे यांचं स्वागत सन्मान मायेची उद्गार शाल आणि पुष्प देऊन. पाहतोय गेल्या वर्षीचा चॅम्पियन राहिला होता गणेश दादा गोवारी यांचा संघ आणि यंदाच्या वर्षात आपण बघितलं प्रदीप दादा धोदळे एक समाजसेवक यांचा संघ जिंकत असताना या यंदाच्या वर्षातला चॅम्पियन